हिंसक आंदोलनानंतर नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरची बंदी उठवली आहे। सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय नेपाळ सरकारनं मागे घेतलाय। काल सोशल मीडियावरील बंदीविरोधात नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली होती। नेपाळमध्ये युट्यूब, फेसबुकसह 26 सोशल मीडिया साइट्सवरती बंदी घालण्यात आली होती। या बंदीविरोधात तरुणाईनं संसदेवर धडक दिल्यानं जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली। यामध्ये 21 आंदोलकांचा मृत्यू झालाय। नेपाळमध्ये हजारो जेनझी मुलं-मुली सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते। आंदोलकांनी नेपाळच्या संसदेतही प्रवेश केला होता। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली। काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आलंय। काठमांडूमध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे। तर नेपाळमध्ये सोशल मीडिया ॲप्सवरती बंदी का घातली गेली होती आपण पाहूया। फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा आणि ट्विटर सारखी काही ॲप्स नेपाळमध्ये नोंदणीकृत नाहीत। संबंधित प्लॅटफॉर्मशी नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणी नाही। सरकारकडून संबंधित ॲप्सना 28 ऑगस्टला 7 दिवसांची मुदत देण्यात आली होती। 3 सप्टेंबरला ही मुदत संपली आणि सरकारकडून या ॲप्सवर बंदी घालण्यात आली। बंदी असलेल्या ॲप्सनी नोंदणी केल्यास त्याच दिवशी ही ॲप्स सुरू होतील असं सरकारकडून स्पष्टही करण्यात आलं। मात्र टिकटॉक, वायबर, विटाक, निंबस, पॉप्युलाइव्ह या ॲप्सनी नोंदणी केली। टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी यांच्या मंजुरीची प्रक्रियाही सुरू आहे। राज्यातील सरकारी वनजमिनी बळकावल्याप्रकरणी राज्य सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे। नवी मुंबईतील तब्बल 5,000 कोटींच्या सिडको वनजमीन घोटाळ्याची चौकशीही आज एसआयटी मार्फत होणार आहे। आमदार रोहित पवार यांनी मुख्य सचिवांची भेट घेतल्यानंतर लगेच राज्य सरकारच्या वन विभागाकडून एसआयटी स्थापन करण्यात आली। तसंच मागील एसआयटी चौकशींचा अनुभव पाहता सरकार फक्त वेळ मारून नेत असल्याचा आरोप पवारांनी केलाय। या प्रकरणातील आरोपी यशवंत बिवलकर देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असून त्याच्या विरोधात तातडीनं गुन्हा दाखल करून अटक करावी अशी पवारांची मागणी आहे। दरम्यान या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी यशवंत बिवलकर यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। वाशी येथील तुंगा हॉटेल इथे सकाळी 11:30 वाजता ही पत्रकार परिषद होईल। दरम्यान रोहित पवारांनी आरोप केलेले यशवंत बिवलकर आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर येणार आहेत। बिवलकर यांची वाशी इथल्या तुंगा हॉटेलमध्ये सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आपल्यावर दबाव टाकून कोण खोटे दस्तऐवज सादर करून जमीन हडप करू पाहत आहे याची पोलखोल करणार असल्याचा उल्लेख बिवलकर यांच्या वतीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात करण्यात आला आहे। तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 11 बिल्डर्सनी सर्वसामान्यांसाठी असलेली 791 घरं लाटली असून त्यामध्ये त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मदत झाल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान या प्रकरणी विधिमंडळात आज दुपारी 2:30 सभापतींच्या दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महापालिका हद्दीमध्ये 4,000 चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंड विकासकांना देण्यात आल्यास त्यांना प्रकल्पातील 20% क्षेत्रावर आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी घरं बांधून ती म्हाडाकडे हस्तांतरित करण्याची तरतूद आहे। नवी मुंबईतील 11 विकासकांनी सरकारी जमीन घेऊन इमारती बांधल्या, मात्र 20% क्षेत्रावरची घरं हस्तांतरित केलेली नाहीत। तर हे विकासक कोण आहेत? भूमिराज यांच्याकडे 30 घरं आहेत जी त्यांनी हस्तांतरित केलेली नाहीत, तर बालाजींनी 200 घरं हस्तांतरित केलेली नाहीत। व्हिजन इन्फ्राकडून 200 घरं हस्तांतरित झालेली नाहीत, तर रिजन्सीकडून 100 घरं हस्तांतरित झालेली नाहीत। B&M बिल्डकॉनकडून 30 घरं हस्तांतरित झालेली नाहीत, तर थालिया गामी यांच्याकडून 50 घरं हस्तांतरित झालेली नाहीत। दरम्यान आरटीआय ऍक्टिव्हिस्ट प्रवीण खेडकरांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। मधील सर्वसामान्यांना परवडणाऱ्या तब्बल 1000 घरांचा घोटाळा। सदर प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिका तसेच नगर विकास विभाग यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील आज तागायत या प्रकरणावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये। नगर विकास विभागचे प्रधान सचिव असीमजी गुप्ता हे कोणत्या मंत्र्यांच्या दबावाखाली आहेत का? आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे, सदर प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी। कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींपैकी एक असलेल्या समर्थ अपार्टमेंटवर महापालिकेनं तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे। तोडक कारवाईबाबत गोंधळ असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती। त्याची दखल घेत कारवाईला स्थगिती दिल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली आहे।
दरम्यान कारवाईपूर्वी महापालिकेचे अधिकारी इमारत रिकामी करण्यासाठी गेले असता रहिवाशांनी प्रचंड गोंधळ घातला. घरांच्या कर्जाचे हप्ते भरूनही आता बेघर होण्याची भीती असलेल्या रहिवाशांनी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कर्ज काढून घर घेतलं, आमच्यावर अन्याय का, फसवणूक करणाऱ्यांवर काय कारवाई केली, असे संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारलं. घरे पाडण्याच्या निर्णयानं हतबल झालेल्या काही रहिवाशांनी आत्महत्येची धमकी दिली. आमची घरं पाडली तर आम्ही सर्वजण आत्महत्या करू आणि याला जबाबदार कोण, असा इशारा काही नागरिकांनी दिला. परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. दरम्यान यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रेंनी केडीएमसी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. कोर्टानं जय मल्हार इमारतीवरती कारवाईचे आदेश दिले, मात्र त्यावर कारवाई न करता समर्थ अपार्टमेंटवर कारवाई केली जात असल्याचं म्हात्रेंनी म्हटलंय. हा केडीएमसीचा जो भोंगळ कारभार आहे, कोर्टाने दिलेली ऑर्डर ही मल्हार हाईट्सच्या नावाने असताना समर्थ कृपा बिल्डिंगवरती कोणत्या अधिकाराने केडीएमसी कारवाई करते? माझी केडीएमसीच्या प्रशासनाला विनंती आहे, उद्या आपली कारवाई आपण रद्द करा, नाहीतर मोठा गोंधळ या समर्थ हाईट्सच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं होणार आणि सत्ताधाऱ्यांना आम्ही जाब विचारणार. रायगड जिल्ह्यात 24 ऑगस्ट 2020 रोजी महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता. बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीच्या बांधकाम आणि कमकुवत पिलर बांधणीमुळे ही इमारत पत्त्यासारखी कोसळली होती. दरम्यान हाच प्रकार पुन्हा रायगडच्या रामवाडी परिसरात होण्याची शक्यता आहे. पेण तालुक्यातील रामवाडी परिसरात रॉयल ग्रँड्युअर या इमारतीचा निकृष्ट दर्जाचं काम उघडकीस आल्यानंतर इथल्या नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे. या इमारतीची अवघ्या 5 वर्षातच दुरावस्था झाली असून निकृष्ट दर्जाचं काम आणि कमकुवत पिलर यामुळे इमारत कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथील अरुणावती नदीवर गणपती विसर्जनादरम्यान एक जण वाहून गेलेला. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मृत्युंजय राठोडचा मृतदेह तब्बल 31 तासांच्या शोध मोहिमेनंतर 5 किलोमीटर अंतरावर सापडला. मोरखेड परिसरातील अरुणावती नदीमध्ये हा मृतदेह आढळून आला. भंडाऱ्यामध्ये उभ्या एसटी बसवरती दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू झालाय. पाळीव जनावरांचा कळप जात असल्यानं एसटी महामंडळाच्या चालकानं बस रस्त्याच्या बाजूला थांबवली होती. याचवेळी भरधाव असलेल्या दुचाकी चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकी बसवर आदळली. यामध्ये दुचाकी चालक तरुण गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या पालांदूर मार्गावरच्या गोंडेगाव इथं घडली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये नवा वाद पेटलाय. पंचवटी परिसरात रामकाल पथ तयार करण्यात आलाय. या अंतर्गत गोदाघाट प्रशस्त करण्यासाठी रामकुंडावरील वस्त्रांतर गृह पाडण्याचा निर्णय घेतलाय. त्याला पुरोहित संघानं विरोध दर्शवलाय. त्यामुळे रामकाल पथ वादात अडकलाय. सीतागुंफा, काळाराम मंदिर, रामकुंड, लक्ष्मण कुंड, कपालेश्वर मंदिर परिसर 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचा परिसराचा विकास करून सुशोभित केला जाणार आहे. रामायणकालीन घटनांचं शिल्प आणि कमानी उभारल्या जाणार आहेत. जुने वाडे, पुरातन मंदिर यांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. काळाराम मंदिराजवळचे अरुंद रस्ते रुंद केले जाणार आहेत. गोदाघाट प्रशस्त केला जाणार आहे. 1992-93च्या सुमाराला साधारणपणे 27 लाख रुपये खर्च करून वस्त्रांतर गृह उभारण्यात आलं होतं. मात्र यंदाच्या कुंभमेळ्यात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी वस्त्रांतर गृहाचा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरीचा घाट प्रशस्त करण्यासाठी सध्याचं वस्त्रांतर गृह पाडून दुसरीकडे स्थलांतरित केलं जाणार आहे. 27 लाखामध्ये ती इमारत झालेली. त्या इमारतीचं फाउंडेशन इतकं खोल घेतलेलं आहे की त्या इमारतीला आजपर्यंत 150च्या वर पूर त्या इमारतीने घेरलेले आहेत. चेंजिंग रूम आहे, स्नान केल्याबरोबर वरती सोयीने कपडे बदलता येतात. तर त्याच्याऐवजी तुम्ही ते काढून तुम्ही कपालेश्वर मंदिराच्या शेजारी तुम्हाला दुसरं बांधून देतो असं ते म्हणाले. ज्या अगोदर बांधलं पाहिजे आणि मग लागलंच तर तुम्ही हा विचार केला पाहिजे. 2 प्रकारचे त्याच्यात काम मोठे पकडले आहे. एक आहे फसाड कन्झर्वेशनच्या, की जे आपल्याकडे जुने स्ट्रक्चर्स आहेत ते कालाराम मंदिरच्या बाजूला आणि किंवा रामकुंडच्या बाजूला त्याचे रिस्टोरेशन आपण करतोय. जे ॲक्च्युअल त्यांचं जसं होतं ओरिजिनली चांगले ऐतिहासिक स्ट्रक्चर्सचे आम्ही वारसा संवर्धन सारखं आपण ते काम हाती घेतलं आहे. थोडं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करायचे, जसं रोड फॅनिंग, रोड वायडनिंग आम्ही याच्यात भरपूर पकडले आहे. भरपूर आम्ही लँड ॲक्विजिशन याच्यात करतोय की ज्याच्यात ते रोड मोकळा होईल, बॉटलनेक्स कमी होईल. रामकाल पथच्या कामांना सुरुवात झाली आहे. काही मंदिरं, वाड्यांचा जीर्णोद्धार या योजनेअंतर्गत केला जातोय. मात्र त्याचबरोबर पाडकाम देखील या योजनेअंतर्गत केले जाणार आहे. आपण आता जी दृश्य बघत आहोत ते वस्त्रांतर गृह पाडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. मात्र पुरोहित संघाचा याला कडाडून विरोध आहे. 1992-93च्या सुमारास
हे वस्त्रांतरगृह उभारण्यात आलेलं होतं. कुंभमेळ्याची पार्श्वभूमी होती. कुंभमेळ्यासाठीच हे वस्त्रांतरगृह उभारण्यात आल्याचा पुरोहितांचा दावा आहे. मात्र दुसरीकडे महापालिका प्रशासन रामकाल पथ योजनेअंतर्गत संपूर्ण गोदाघाट हा मोकळा करणं, याची भव्यता दिसावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे वस्त्रांतरगृहाचा वाद या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालाय. वस्त्रांतरगृह पाडण्याचा निर्णय पुन्हा एकदा केला जातोय आणि पुरोहित संघानं पुन्हा एकदा त्याला विरोध केला. त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामॅन मयूर वारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. भिवंडीतील स्टेम वॉटर प्लांट इथं क्लोरीन वायू गळती झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 5 कर्मचारी बाधित झाले. शेजारील इमारतीमधील काही लोक बाधित झाल्याची घटना घडली आहे. या बाधितांना तात्काळ उपचारासाठी लाईफलाईन हॉस्पिटल भिवंडी इथं दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आसपासचा परिसर देखील रिकामा करण्यास सांगण्यात आलं होतं, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांकडून वायू गळती थांबवण्यात आली आहे. घटनास्थळी रहदारी थांबवण्यासाठी सुरक्षा पट्टी बांधण्यात आली होती आणि जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. रात्री 12 वाजता मी जेव्हा टॉयलेटला गेलो तेव्हा मला क्लोरीन लीक झाल्याचा वास आला. किरण चौधरीने तो टर्नर बंद केला. त्याच्यानंतर आम्ही पुढे तिथं क्लोरीन असतंच, लगेच ते बंद झाल्यानंतर लगेच ते क्लोरीन तिथून संपत नाही. तर तिथं वास होताच. आम्ही तिथं वासा पार करून पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर कफिंग खोकला होत होता, श्वास घ्यायला त्रास होत होता. आपले ऑक्सिजन लेवल कमी होलं सर. मग त्याच्यानंतर मग स्टेमचे अधिकारी आले. त्यांनी सांगितलं तुम्ही निश्चिंद्रा पिलाची वगैरे टेस्ट नका घेऊ, तुम्ही अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहा. भोपाळमध्ये गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली आहे. भोपाळच्या गौतमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलाय. आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दगडफेकीच्या आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी चक्काजाम मागे घेतलाय. पोलिसांनी यामीन अब्दुल हमील आणि साहिल बच्चा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलाय. पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर हे प्रकरण शांत झालंय.